नमस्कार, राणीज किचन मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत ओल्या नारळाची करंजी। तर त्यासाठी आपल्याला लागणार 3 वाटी ओला नारळ घेतलेला आहे मी बारीक करून। त्यासाठी मी 1 वाटी गूळ घेतलाय आणि अर्धी वाटी साखर घेतली आहे। तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही पूर्ण गूळ पण घालू शकता किंवा पूर्ण साखर पण घालू शकता किंवा दोन्ही अर्धा अर्धा पण घालू शकता। त्यानंतर तूप घेतले मी 4 चमचे, मैदा 1 वाटी घेतलाय, 2 चमचे रवा, मीठ, कापलेले बदाम, खसखस, विलायची पूड। तर आता आपण करंजीसाठी आधी पीठ मळून घेऊयात। मैदा घेते मी, त्यातला थोडासा मैदा ठेवतेय आणि त्यानंतर रवा, थोडंसं मीठ आणि आता मी यात तूप गरम करून घालतेय। हे बघा, मी 2 चमचे तूप गरम करून घेतले आणि ते घालतेय पिठात। चांगलं एकत्र करून घ्यायचे आणि आता आपण हे पीठ पाणी घालून मळून घेणार आहोत। बघा, असं पीठ मळून जास्त घट्ट नाही मळायचे आपल्याला आणि अगदीच पातळ पण नाही मळायचे। आपलं पीठ मळून झालेलं आहे। मी याला तुपाचा हात लावते आणि झाकून ठेवते आता एक 15-20 मिनिटांसाठी। आता आपण करंजीचं सारण बनवून घेऊयात। आता मी कढई गरम केली आहे, त्यात मी 1 चमचा भर तूप घेते। आधी जरा गरम होऊन देऊया आपण। तूप गरम झालं की त्यात बदाम टाकून परतून घ्यायचे थोडेसे। आपले बदाम परतून झाले की त्यात खसखस टाकून घ्यायची आहे। खसखस टाकून झाली, थोडीशी खसखस आपली परतली गेली की आपण त्यात खोबरं टाकून घ्यायचंय, ओला नारळ आपला, आणि उरलेलं तूप मी आता 1 चमचा भर राहिलं होतं ते त्यात टाकून घेतेय खोबऱ्यात। आणि आता आपल्याला हे 1 मिनिटभर परतून घ्यायचंय। आता नारळी पौर्णिमा आलेली आहे 2 दिवसावरती, तर नारळी पौर्णिमेला ओल्या नारळाचे पदार्थ केले जातात, म्हणून मी आज ओल्या नारळाची करंजी बनवते आहे। ही करंजी जवळ 7 ते 8 दिवस टिकते, जास्त दिवस नाही टिकत। आता 1 मिनिटभर आपण खोबरं परतलेलं आहे, त्यात गूळ आणि साखर टाकून घेते मी। आता गुळाला आणि साखरेला पाणी सुटेल, ते पाणी पूर्णपणे आपल्याला आटवून घ्यायचंय आणि सारण थंड होऊन द्यायचे आणि नंतर आपण करंज्या बनवणार आहोत। बघा, गुळामुळे आपल्या सारणाला कलर किती छान आलेला आहे आणि चवीला पण खूप छान लागतात करंज्या ह्या। आता गुळ आपला जवळपास सगळा वितळलेला आहे, तरी आपण अजून 1-2 मिनिट परतून देऊ, म्हणजे राहिलेला गुळ पण वितळेल। आता मी यात मीठ टाकून घेते चिमूटभर, त्यानंतर हलवून घेते थोडंसं आणि मग विलायची पावडर, आणि आता मी यात
जायफळ किसून घेते. बघा आता आपलं सारण तयार झालेलं आहे. आता आपण हे सारणाला थोडंसं थंड होऊन देऊ आणि मग करंज्या बनवून घेऊयात आपल्या. बघा आता हे करंजीचं पीठ आपलं चांगलं भिजलेलं आहे. मी थोडंसं मळून घेते एकदा. आणि आता आपण ह्याचे असे छोटे छोटे गोळ्या करून घेऊयात करंजीसाठी. आपले आता गोळे बनवून झालेले आहेत. आपण लाटून घेऊयात एक एक. अशी अगदीच जाडही नाही अगदीच पातळही नाही, अशी मीडियम आपल्याला लाटून घ्यायची ही लाटी. पण लाटलेली लाटी अशी यावरती ठेवायची साच्यावरती आणि एका बाजूला असं आपण सारण भरून घेऊयात. आणि मग असं ठेवून हे कडेचं पीठ काढून घ्यायचं आहे. चांगलं दाबून घ्यायच्यात कडा. हे बघा आपली एक करंजी तयार झालेली आहे. आपण ही दुसरी पण लाटून झालेली आहे आपली लाटी. अशाच आपण सगळ्या करंज्या बनवून घेऊयात. त्याआधी मी तेल तापत ठेवतेय. मी तेल तापत ठेवलेले. आता आपण उरलेल्या करंज्या बनवून घेऊ. तोपर्यंत आपलं तेल चांगलं तापेल. बघा आपल्या करंज्या आता बनवून झाल्यात. आपण आता तळून घेऊयात. आपलं तेल तापलेलं आहे. आता आपण करंज्या तळून घेऊयात. हलका सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायच्यात करंज्या. बघा आपल्या आता ह्या तळून झाल्यात करंज्या. आपण काढून घेऊ. आपण आता राहिलेल्या करंज्या तळून घेऊया.
हे बघा, आपल्या ओल्या नारळाच्या करंज्या आता तयार झालेल्या आहेत.